नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्सना पाटील, संचालिका पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। सर्वप्रथम मी सर्वांना वर्ल्ड अॅडहेरन्स डेच्या शुभेच्छा देऊ इच्छिते। वर्ल्ड हार्ट फेडरेशनने 27 मार्च हा वर्ल्ड अॅडहेरन्स डे म्हणून सेलिब्रेट करण्यासाठी ठरवलं आहे। एक्झॅक्टली रुग्णांच्या मध्ये किंवा जे हार्ट पेशंट आहेत त्यांच्यामध्ये औषधांची सजगता असणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक औषधांबद्दलची रेग्युलरिटी, वेळेवर औषध घेणं किंवा त्या औषधांचे ड्युरेशन, त्या औषधांचे काही डोसेस ठरलेले असतात आणि ते व्यवस्थित घेतल्यामुळे येणारे व्याधीवरचं जे आउटकम आहे किंवा कुठल्याही डिझीजचं आउटकम हे चांगल्या पद्धतीने होतं। आणि म्हणूनच या रुग्णांना एनकरेज करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये मेडिसिनच्या बाबतीमधला अवेअरनेस वाढवण्यासाठी कदाचित हा दिवस सेलिब्रेट करत असतील। कारण बऱ्याचदा असा अनुभव येतो की डॉक्टरांच्या संपर्कात रुग्ण हे फार कमी राहतात आणि एक्झॅक्टली औषधं डॉक्टर मी किती दिवस घ्यायची आहे, कशासाठी घ्यायची आहेत, या बाबतीतला उहापोह किंवा या बाबतीतली चर्चा ही डॉक्टरांशी तितक्या व्यवस्थितपणे न झाल्यामुळे असेल कदाचित। किंवा आजकाल सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की बरेच रुग्ण हे स्वतःचे औषध किंवा लिटरसी किंवा आपली शिक्षितता, आपण शिक्षणाचा प्रसार सगळीकडे झाल्यामुळे आपण प्रत्येक औषध हे सोशल मीडियावर किंवा जाऊन गुगलवर वगैरे चेक करतो आणि त्याचे इफेक्ट, साईड इफेक्ट्स हे आपणच गृहीत धरत असतो आणि डॉक्टरांना न विचारता आपणच आपल्या गोळ्या बऱ्याचशा अंशी कमी करतो किंवा जास्त करतो। जसं हृदयावरचा लोड कमी करण्यासाठी किंवा शरीरातलं पाणी शरीरामध्ये जास्त न साचून राहण्यासाठी काही कार्डियक फेल्युअर पेशंट्सला आम्ही डायुरेटिक्स देतो, जसे डायटॉरच्या गोळ्या असतील, ऍसिडच्या गोळ्या असतील। पण काही वेळा पेशंटला हे समजतं की अरे ही त्याच्यासाठी आहे, मग बाथरूमला जास्त वेळ जावं लागतं म्हणून बऱ्याचदा पेशंट ही ती गोळी गरजेपुरती घेतो की सूज वाढली तर ती घ्यायची आणि सूज कमी झाली तर ती घ्यायची नाही, किंवा त्या गोळीचे पण काही साईड इफेक्ट्स वगैरे राहतात। तर त्या बाबतीमध्ये डॉक्टरांशी भेटून वेळोवेळी इलेक्ट्रोलाइट्स आपले चेक करणं, ह्या कितीतरी गोष्टी असतात आणि हे रुग्ण करत नाहीत। आणि जी अशी इरेग्युलरिटी जर तुमच्या औषधांच्या मध्ये असेल तर मात्र पेशंट अजून काही दिवसानंतर कॉम्प्लिकेशन मध्ये जाण्याचे चान्सेस हे जास्त वाढतात। त्यामुळे वर्ल्ड अॅडहेरन्स डेच्या निमित्ताने का होईना परंतु या बाबतीची सजगता आपल्यामध्ये असणं किंवा या बाबतीतला अवेअरनेस आपल्यामध्ये डेव्हलप होणं ही काळाची गरज आहे। मग आता एक्झॅक्टली डॉक्टर हा अवेअरनेस आम्ही कसा डेव्हलप करू, तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, डॉक्टर जेव्हा प्रिस्क्रिप्शन देतात तेव्हा त्यावेळी आम्ही लिहिलेलं असतं की बाबा 1 महिना औषधं घ्या, 2 महिने घ्या, 3 महिने घ्या। तर तुमच्या कॅलेंडरवरती नोट करून ठेवा की इतकी दिवस मला ही औषधं घ्यायची आहेत। आणि ज्याला कॅलेंडर बघायची सवय असते त्याला अल्टिमेटली कळून जातं की आपल्याला एवढ्या दिवस डॉक्टरांनी औषधं दिलेली आहेत आणि जेवढे दिवस औषधं दिले त्याच्या आधी आपण प्रत्यक्ष डॉक्टरांना जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की डॉक्टर माझी औषधं संपत आले, तेव्हा आता मी पुढे कंटिन्यू करणं कितपत गरजेचं आहे का काही बंद करायची आहे। दुसरी गोष्ट असते ती म्हणजे लक्षात राहत नाही, असं बरेचदा पेशंट म्हणतात की औषधं घेणं लक्षातच राहत नाही। तर मी एक छोट्या छोट्या टिप्स याच्या बाबतीत देते। तर पहिली गोष्ट म्हणजे रुटीन मध्ये ज्या तुमच्या काही गोष्टी असतात की जे तुम्ही रुटीन करत असता, जसं रात्रीचा ब्रश करणं, सकाळचा ब्रेकफास्ट माझा 8 वाजताच होतो, तर अशा काही, किंवा देवपूजा माझी इतक्या वाजता होते, तर त्याच्यानंतर मला औषधं घ्यायची आहेत, असं तुम्ही तुमच्या जर रुटीनशी जर संलग्नित केलं तर बरोबर तो ब्रश हातात घेतलं की तुमच्या लक्षात येतं की अरे माझी औषधं राहिलेली आहे। किंवा काही वेळा आजकाल ऍप पण निघालेले आहेत, रिमाइंडर ऍप, की त्याचाही जर तुम्ही स्मार्टफोन असेल तर त्याचाही जर आधार घेतला तर ते ठराविक वेळाने त्या टायमिंगनुसार तुम्हाला औषधं घेण्याविषयीचं अलार्म्स दिले जातात। तिसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आजकाल बाजारात बरेचसे असे ऑर्गनायझर्स मिळतात, जसे काही छोटे कप्पे असलेले 7 दिवसाचे मेडिसिनचे काही एक प्लास्टिकचा डब्बा असतो, तर त्याच्यामध्ये औषधं ठेवली तर जास्त होतात। पण बऱ्याचदा मला हा एक अनुभव आलेला आहे की पेशंट औषधांचे जे पॅकेट्स असतात ते ओपन करून त्याच्यात टाकतात, त्याला काही वेळा फंगस किंवा मॉइश्चर चालत नसतं। तर माझी एक रिक्वेस्ट आहे की अशी शक्यतो जर तुम्ही त्या कोटिंग सहित जर कट करून औषधं जर त्याच्यात ठेवली तर तुम्हाला औषधांचा परिणामकारिता ही जास्त वाढू शकते। आणि दुसरी गोष्ट असते काही झिपर पॅक मिळतात, त्या झिपर पॅक मध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ असं तुम्ही मार्करने जर तुम्ही लिहून ठेवलं तर त्याचाही गोष्ट खूप, त्याचाही फायदा खूप रुग्णांना होत असतो। त्यामुळे जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, इव्हन बऱ्याचशा औषधांच्या बाबतीतले इफेक्ट्स काय, साईड इफेक्ट काय, माझ्यासाठी हे का महत्वाचं आहे, या बाबतीतली चर्चा तुम्ही ओपनली तुमच्या पेशंटशी करणं गरजेचं आहे। जे पुणे प्रिव्हेंटिव्ह मध्ये आम्ही प्रत्येक वेळी वेळोवेळी पेशंटला त्यांच्या औषधांसहित बोलवतो किंवा बऱ्याचदा त्यांच्या औषधांच्या मध्ये आम्ही सांगतो की बाबा हे औषध आहे, इतकं महत्वाचं आहे आणि काही करून ते बंद करू नका। असं जर केलं
तर बऱ्याचदा आपण हार्ट डिझीज टाळू शकतो, किंवा जरी बीपी डायबिटीज असेल तर त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आपल्या शरीरामध्ये होत असतात, जसं डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, हातापायांची रखरख होणं, जळजळ होणं, काहींच्या जखमा भरून येत नाहीत, किडनीवरचा लोड वाढतो, डोळ्यांचा अंधुकपणा वाढत असतो, सतत ज्याला क्रोनिक फटीक सिंड्रोम म्हणतात, सतत थकवा येणं, पेशंट थोडंसं काम केलं की पडून राहावंसं वाटतं, बऱ्याचदा लॉंग टर्ममध्ये डायबिटीज हायपरटेन्शन जर अनकंट्रोल राहिलं तर ऐकू येण्याची कॅपॅसिटी कमी होते, विसरभोळेपणा वाढतो, सेक्शुअल कॅपॅसिटी कमी येते. तर ही सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण जर वेळेवर औषधं घेतली आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहिलो तर नक्कीच हे टाळू शकतो. थँक्यू सो मच.